नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वप्रथम श्री भगवान दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ महाराज आणि सर्व सद्गुरूंचं स्मरण करून आजच्या ह्या पुढच्या भागाला आपण प्रारंभ करतोय. सद्गुरू माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तविक मागच्या भागामध्ये मी पुढच्या भागात संदीपकाचं आख्यान या विषयावरती बोलण्याचा मानस व्यक्त केलेला होता. गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती आपण संभाषण करत आहोत. परंतु फार मोठी गंमत झाली ती म्हणजे पहिल्या भागामध्ये गुरुचरित्र कसं वाचावं याबद्दल काही माझ्याकडून निवेदन झालं आणि त्या अनुषंगाने मला इतके लोकांनी संपर्क केला, इतके फोन कॉल्स आले, त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे विविध अनुभव माझ्याबरोबर शेअर केले आणि त्यातनं काही गोष्टींचा उलगडा झाला की लोकांना याच्याबद्दल अधिक जाणून घेणं आवश्यक वाटत आहे. तेव्हा पुढच्या भागाला जाण्यापूर्वी हा 1.5 दीड असा हा मधलाच एक भाग करणं मला आवश्यक वाटल्यामुळे आज मी आपल्यासमोर उपस्थित आहे. तर झालं असं की ज्या वेळेला मी मागच्या भागामध्ये सांगितलं की गुरुचरित्र वाचताना आपली पंच इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, नाक, कान, डोळे, जिव्हा आणि आपली त्वचा, ह्या सर्वांचं लक्ष एकत्रीकरण एका ठिकाणी गुरुचरित्र वाचताना असायला पाहिजे. मग काय होतं की आपण गुरुचरित्र ज्या वेळेला वाचतो, मनात वाचतो, त्यावेळेला बरेचदा आपलं मन हे विचलित होत असतं आणि आपल्याला इकडे तिकडे चोहीकडे घेऊन जातं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गुरुचरित्राच्या वाचनाला खरंच काही अर्थ आहे का, ह्या अनुषंगाने मी काही विवेचन करत होतो. त्यामध्ये लोकांनी त्यांचे प्रामाणिकपणे काही अनुभव याच्यामध्ये माझ्याशी शेअर केले आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की काही लोक म्हणले, अहो खरंच तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे की गुरुचरित्र वाचताना काही शारीरिक कंटाळा येणं, त्रास होणं किंवा हातपाय भरून येणं किंवा पसावसं न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टीबरोबर मन एका ठिकाणी स्थिर न राहणं हे खरंच आमच्या हातून घडत होतं, हा प्रमाद घडत होता आणि ते आमच्या लक्षात येत नव्हतं. बरेच जणांनी असंही सांगितलं की आमच्या लक्षात येतं, कळत होतं पण वळत नव्हतं. काही लोक म्हणले की खरोखर म्हणे आम्ही एका खोलीमध्ये वाचायला बसलो की स्वयंपाकघरामध्ये पत्नीनी चहा टाकलाय, कपाचा आवाज आला की कळायचं. मग आता तो चहा आपल्याला मिळणार नाही, मग किती वेळेने मिळणार, मग घड्याळाकडे बघणं, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह बरेच लोकांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केला. आणि असं लक्षात आलंय खूप लोकांच्या की गुरुचरित्राचं वाचन खरोखर आपल्याकडनं मनापासनं हवं तसं होत नाही. त्यामुळे ग्रंथकाराची जी अपेक्षा आहे, ग्रंथकारांनी जे सांगितलेलं मी मागच्या भागामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे खरोखर तुमची पंचेंद्रिय एका ठिकाणी स्थिर असणं गुरुचरित्राकडे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की कान आपले उघडे राहतात, त्यामुळे कानाबरोबर हे जे षट इंद्रिय, म्हणजे खरं तर ते इंद्रिय नव्हे पण मनाला आपल्याकडे इंद्रियाचा एक सटल इंद्रिय असं आपण म्हणूयात, या सगळ्यांवरती आधिपत्य गाजवणारं, ह्या सगळ्या आपल्या पंचेंद्रियांवरती आधिपत्य गाजवणारं असं जे मन आहे ते मात्र माणसाचं भरकडत राहतं. जरी तुम्ही एका ठिकाणी मनापासनं किंवा मनातल्या मनात वाचन करत असला तरी देखील बॅकग्राऊंडला तुमच्या मनाच्या पटलाच्या मागे अजून एक पटल निर्माण होऊन त्याच्यामध्ये विविध विचार तुमच्यामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्याच्यामध्ये वेळ काळ ह्या सगळ्याचं भान तुम्हाला सातत्यानं ते करून देत असतं. तुमची शिल्लक राहिलेली कामं किंवा अजून काही तुमच्या डोक्यामध्ये विचार आहेत तर ते सातत्याने तुम्हाला त्याचं एक प्रकारचं बंबार्डिंग तुमच्या मनामध्ये चालू असतं. तर ह्या सगळ्यामधून जर आपल्याला खरोखर मनापासून वाचन करायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे जर आपण करून पाहिलं तर कदाचित चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ते म्हणजे तुम्ही थोड्याशा, तुम्हाला तुमच्या मुखातून येणारा शब्द तुमच्या कानाला ऐकायला जाईल एवढ्या आवाजामध्ये एकदा तुम्ही करून बघा. काही लोक म्हणले, अहो मी चांगलं मनामध्ये करत होतो, तुम्ही सांगितल्यापासून आमचं मन विचलित झालं आणि आम्ही आता मोठ्याने वाचायला लागलो.
तर माझं त्यांना सुद्धा हे कळकळीचं सांगणं आहे की हे त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांचं मन वाचताना स्थिर होत नाही. जर तुमचं मन खरोखर स्थिर होत असेल आणि तुम्हाला वाचताना कोणतीही अडचण येत नसेल, तुम्ही 100% नाही 200% पूर्णपणे गुरुचरित्राच्या स्वरूपात जे गुरु उपस्थित आहेत त्यांच्या चरणी लीन असाल, तर तुम्ही मनात वाचायला काही हरकत नाही. पण जर खरोखर तुमच्या मनामध्ये, काही लोकांनी असंही सांगितलं की गुरुचरित्र वाचताना कधी कधी असं होतं की एखादा अध्याय छोटासा असतो, तो वाचून झाल्यानंतर लक्षातच राहत नाही की आपण हा अध्याय वाचला किंवा नाही, किंवा 10-15 ओव्या अशा स्किप होतात वाचताना की आपल्या लक्षातच येत नाही की हे आपण वाचलं की नाही. किंवा एखादी गोष्ट वाचत असताना, त्यातली कथा एखादी वाचत असताना असं होतं या कथेचा एखादा भाग सुटून जातो. त्यावेळेला बरोबर आपलं मन इकडे तिकडे कुठेतरी जात राहतं आणि मग पुढच्या वेळेला वाचताना आठवतं की अरे हे आपण वाचलं होतं का मागच्या वेळेला, का आपण हे पहिल्यांदाच वाचतोय. असं खूप जणांच्या बाबतीत घडतं. याच्यावरनं हे सिद्ध होतं की संपूर्ण गुरुचरित्र वाचताना संपूर्ण वेळ, जेवढा वेळ आपण वाचतो तेवढा वेळ आपलं मन एका ठिकाणी स्थिर राहत कदाचित नसावं. मग त्यासाठी काय करायचं, तर आपला आवाज आपल्या कानाला, हे अंतर जे आहे आपल्या मुखापासून आपल्या कानापर्यंत हे सगळ्यात कमी अंतर आहे. एवढ्या अंतराला जो आवाज आपल्याला ऐकायला येईल, एवढ्याच आवाजामध्ये आपण गुरुचरित्राचं वाचन करावं. त्यावेळेला आपली अंगुली म्हणजे तर्जनी किंवा काय तुम्हाला जे योग्य वाटेल ते त्या गुरुचरित्रावरनं आपण त्या ओळींवरनं फिरवावं. बरेचदा लोकांना मी असंही पाहतो की ते इतके जोरजोरात ते बोट त्यांचं फिरवत असतात त्याच्यामध्ये की मनामध्ये शंका येते की खरंच हे लोक वाचतात का नाही, का हे आपलं लोकांना दाखवण्यासाठी करतायत का काय, का त्यांना लक्षातच नाही की आपण किती जोरामध्ये हे सगळं गुरुचरित्राचं वाचन करतोय, किती स्पीडनी करतोय. ते एका लईमध्ये आणि सुस्पष्ट आवाजामध्ये असावं. शब्द आपले ओव्हरलॅप होत आहेत, बोबडी वळतीये, वाटेल ते आपण शब्दोच्चार करतोय. हे जर होत असेल त्याच्यामध्ये, तर माणसाने थोडंसं सावध होणं आवश्यक आहे या बाबतीमध्ये, असं मला वाटतं. तोंड ते कान हे अंतर आपलं कमी असतं आणि ह्याच्याबद्दल सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत. तुम्ही जर पाहिलं तर आपण बरेचदा गाडी चालवताना आपण कारमध्ये बसलेलो असतो, काचा सगळ्या बंद असतात आणि बाहेर पडल्यानंतर अचानक कोणीतरी समोर येतं. पुण्यात जर असाल तुम्ही तर सातत्याने लोक समोर येत असतात. तुम्हाला घाई झालेली असते आणि मग तुम्ही काय करता, त्यांना काही अपशब्द बोलता. तसं जर तुम्ही बोललात तर तुम्ही मोठ्याने बोलत असता, समोरच्या माणसाला काही ते ऐकायला जात नाही. तो माणूस असा रस्त्यामध्ये येतो छानपैकी, तुम्हाला आडवा जातो आणि तो शांतपणे निघून जातो त्याच्या पद्धतीने. तो तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. पण तुम्हाला काय होतं, तुम्ही जे बोलता, जे अपशब्द तुम्ही बोलता ते तुमच्या कानावरती पडतात. तुम्ही जे बोलता, तुम्ही जर त्याला गम भन काही त्याला जर तुम्ही बोललात तर ते तुमच्या कानावरती पडतं, त्या माणसाच्या कानावरती पडत नाही. आणि मग काय होतं की हे तुमच्या कॉन्शियसली तुम्ही बोललेलं असल्यामुळे सबकॉन्शियस लेवलला ते बोलून 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 कुठे ना कुठेतरी ते आतमध्ये पर्कोलेट होत राहतं, झिरपत राहतं आतमध्ये. आणि तुम्ही जर एखाद्याला साध्या शब्दामध्ये बावळट म्हणालात तर कालांतरेन तो बावळट 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 500 वेळा, स्त्रियांना तर फार सवय असते दुसऱ्याला बावळट म्हणायची, तर हे म्हणत 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 काय होतं, तुमच्या मनावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. कळत नकळत हे शब्द हीच तुमची डिक्शनरी किंवा वोकॅब्युलरी तयार होते आणि तेच 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 तुम्ही उच्चारत राहता. म्हणून ग्रंथकार काय करतात किंवा गुरुचरित्रकारांनी काय केलेलं आहे, योजना इतकी सुंदर केली गुरुचरित्राची की त्याच्यामध्ये विविध मंत्रांचं उच्चारण आहे. काही त्याच्यामध्ये उत्तम गुरुविषयीचं गुरुची स्तुती आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वारंवार वाचत राहिलात आणि ते शब्द तुमच्या कानावरती पडत राहिले तर ह्याच गोष्टी पर्कोलेट होत तुमच्यामध्ये झिरपत झिरपत तुमच्या हातून गुरुची स्तुतीच बाहेर पडते. ज्या ज्या वेळेला तुम्ही बोलाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही चांगलं बोलायला लागलाय, तुमच्यामध्ये चांगले परिणाम व्हायला लागलेले आहेत, तुम्ही सर्वत्र गुरु पाहायला लागलेले आहात. कारण बघा, आता गुरुचरित्र वाचनाचा एक नियम असा आहे की आपण काय म्हणतो की आपण ज्या आसनावरती बसतो त्याच्या जवळ एक रिक्त आसन ठेवावं. मग रिक्त आसन कशासाठी ठेवायला सांगितलंय की त्या ठिकाणी गुरु महाराज प्रत्यक्ष उपस्थित असतात अशी भावना असते. असा विश्वास जर तुम्ही ठेवून असला तर याचा अर्थ काय होतो की तुमच्या सन्निध, कारण हे स्मरण मात्र संतुष्ट असलेलं जे दत्त महाराजांचं दैवत आहे, हे दत्त महाराज सदैव तुमच्या सन्निधानी असतात. मग गुरुचरित्र वाचताना तर डेफिनेटली निश्चितपणे ते तुमच्या जवळ आहेत.
मग अशा वेळेला जर तुमचे उच्चार नीट नसतील, तुम्हाला जांभई येत असेल, तुमचं लक्ष नसेल, तर मग मला सांगा, ते गुरु महाराजांना रुचेल असं तुम्ही वाचन करताय का? किंवा ग्रंथकारांना जसं अपेक्षित आहे तसं तुम्ही करताय का? तुम्ही मनामध्ये फक्त एक नियम घालून दिलेला आहे, तिथे रिक्त आसन ठेवायचं म्हणून तुम्ही रिक्त आसन ठेवता. पण तुम्ही वाचन करत असताना सातत्याने हा विचार करता का, की महाराज आपल्या सन्निधानी आहेत? महाराज जर तुमच्या सन्निधानी आहेत असा जर तुम्ही सातत्याने विचार करत राहिला, तर काय विषाद आहे, तुम्हाला जांभई येईल. विचार करा, प्रत्यक्ष महाराजांना तुम्ही पाहताय, निज स्वरूपात महाराज तुमच्या शेजारी बसलेले आहेत आणि तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करताय. तर गुरुचरित्राचं वाचन करताना तुमच्या हातनं चूक होईल का हो? निश्चित शक्य नाही, कारण प्रत्यक्ष गुरु महाराज तुमच्या शेजारी आहेत. मग हीच भावना ठेवून जर तुम्ही गुरुचरित्राचं वाचन केलं तर किती बरं चांगलं होईल. अंतःकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र. मग असं जर असेल तर मग तुमचं पवित्र अंतःकरण होण्यासाठी म्हणून हे सर्व चाललेलं आहे. केवळ उरकण्यासाठी, उरका पाडण्यासाठी निश्चितच हे चाललेलं नाही. आणि तसं असेल तर याचं वाचन न केलेलं बरं. मग तुम्ही दत्त महाराजांचा कोणताही जप करू शकता. गुरुचरित्र वाचायचं असेल तर नियम पाळा. नियम पाळताना त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा कसा असेल, भक्तीचा ओलावा कसा त्याच्यामध्ये निर्माण होईल, ह्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये कर्मकांड, ज्ञानकांड आणि भक्तिकांड तिन्ही कांड ह्याच्यामध्ये त्रिकांडात असलेलं हे गुरुचरित्र आहे. त्यामुळे त्या दृष्टीने थोडीशी आपण पावलं टाकणं आवश्यक आहे. आपलं मन जे इतरत्र जातं त्यात कुठेतरी बंधन घालणं आणि त्याला बांध घालणं हे आवश्यक आहे. आणि मनाला जर बांध घालायचं असेल तर आपली पाचही इंद्रिय, जी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे डोळे, कान, नाक, जिव्हा आणि आपली त्वचा, ही पाचही ज्ञानेंद्रिय आपली एका ठिकाणी असली पाहिजेत. आणि ती एका ठिकाणी असण्यासाठी गुरु हेच ग्रंथाचं स्वरूप आहे किंवा ग्रंथ हेच गुरु आहेत, अशी जर तुमच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि सन्निधानी आपल्या गुरु बसलेले आहेत आसनावरती, हे जर तुम्ही मनामध्ये पक्क केलं तर तुमचं गुरुचरित्राचं वाचन हे तुम्हाला अलौकिक फलप्राप्ती करून देईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. याच्यासाठी म्हणून दत्त महाराजांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लोकांकडनं ऐकल्या, माझ्या बोलण्यावरती लोकांचे काही रिप्लाय झाले आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्या पूर्वीची लोक पहा, आपल्या आधीच्या 2-3 पिढ्यांपूर्वीची लोक, त्या लोकांची एक बैठक होती. अतिशय उत्तम पद्धतीनं ही लोक तासनतास पूजा करायचे किंवा तासनतास ही लोक बसून वाचन करायचे, ग्रंथांचं पठण करायचे, वेदाध्ययन करायचे. हे सगळं कशामुळे शक्य होतं? कारण त्यांची एक बैठक होती. आज आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ही बैठक आपली ऱ्हास पावत चाललेली आहे. आपल्याला 5 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये कंटाळा येतो, कारण आपण बरेचदा या रील्स, मोबाईल्स ह्याच्या मागे लागलोत. कंटाळाला स्वाईप 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 स्वाईप. गुरुचरित्र असं नव्हे. गुरुचरित्रासाठी तुमची संपूर्ण शरणागती लागते आणि तशी जर असेल तरच त्याचं वाचन तुम्हाला फलद्रूप होऊ शकेल. चांगल्या पद्धतीने वाचायला तुम्हाला ते मिळेल आणि समाधान तुम्हाला प्राप्त होईल, सौख्य, शांती तुम्हाला प्राप्त होईल. यासाठी गुरु महाराजांनी सुद्धा काहीतरी सांगितलेलं आहे. जसं ग्रंथकारांनी सांगितलंय तसं ती गुरुभक्ती कशी करावी, आपली बैठक कशी चांगली करता येईल आणि दत्त महाराजांप्रती आपली निष्ठा कशी वाढीस लागेल, कशी भक्ती वाढीस लागेल, ती कशी रुजेल आतपर्यंत खोलवर, यासाठी महाराजांनी सुद्धा सांगितलंय. मी आपल्याला वाचून दाखवतो. महाराजांनी असं सांगितलंय की आणिक एक ऐका युक्ती. बघा, युक्ती स्वरूपामध्ये महाराज सांगतात, कारण महाराजांची विनोदावरती प्रीती आहे. आणिक एक ऐका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती, प्रीतेने नाम संकीर्तन करीती, ते मज प्रिय गमती फार. मला कुठले भक्त आवडतात? तर जे माझे चरित्र गातात. चरित्राचं गायन म्हणजे एका लईमध्ये जरी तुम्ही वाचन केलं संथ गतीने, चांगल्या पद्धतीने, चांगल्या आवाजात, जो काही तुमचा जसा आवाज असेल, पण प्रेमाने, प्रेमपूर्व अंतःकरणाने जर तुम्ही वाचन केलं तर त्याला चरित्र गायनाचंच पुण्य आहे. आणि प्रीतीने नामसंकीर्तन करते. नामसंकीर्तन करायचं म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करायचं, दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं, त्यांचं नामसंकीर्तन करायचं. कीर्तन, भजन, पूजन या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने त्यांना आठवायचं. आणि हे जर त्यांनी प्रत्येकाने प्रीतीने केलं, म्हणजे प्रेमपूर्व अंतःकरणाने जर त्यांनी केलं, तर दत्त महाराजांना असे भक्त फार आवडतात, असं दत्त महाराज स्वतःच सांगतात. आणि हे सगळं 52व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. पुढे दत्त महाराज असं म्हणतात की मज पुढं करतील गायन, जाणोनी राग रागिणी तान मान,
चित्ती भक्ती भाव धरून, म्हणजे हे सगळं करताना सुद्धा तुम्ही मनामध्ये भक्तिभाव धरायचा आहे. करीती ते मज कीर्तन परमानंदे, असं जे कीर्तन माझं करतील तो परमानंद मला प्राप्त होतो. आणि जे महाराजांना प्राप्त होतं, महाराजांचं नावच दत्त आहे हो. दत्त म्हणजे देणारा. जे त्यांना प्राप्त होतं त्याच्या अनंत कोटी स्वरूपात ते आपल्याला परत करतात. पुढे ते असं म्हणतायत की भक्त मज आवडती फार आवडती, जे माझे कथामृत पान करती. एखाद्याला वाचणं शक्य नाही किंवा त्याला काही बंधनं आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं कथेचं पान करायचं, म्हणजे ते ऐकायचं, श्रवण करायचं. त्यास लाभती पुरुषार्थचारी, सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी, दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभ लाभे निश्चय, पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य, अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. इतकं महाराजांनी त्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. महाराज पुढे म्हणतात की हे जे मी सांगतोय ह्याला तुम्ही अप्रमाण असं मानू नका, खोटं मानू नका. हे वचन मानी अप्रमाण, तो भोगील नरक दारुण, तो गुरुद्रोही जाण जन्म मरण, दुःख अनुभवणे न सुटे त्यासी. म्हणजे महाराजांनी किती मोठं आश्वासन दिलंय आपल्याला की तुम्ही याचं वाचन अतिशय प्रेमपूर्व अंतःकरणाने जर तुम्ही केलं तर सुंदर पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी साध्य होतील. आणि हे जे पुस्तक रूपी श्री गुरूंचं स्वरूप आहे याच्याही बद्दल तुम्ही जर पुढे जाऊन वाचलं तर अवतरणिकेमध्ये ग्रंथकार असं म्हणतात, देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन, पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन असं ते म्हणतात. त्यामुळे हे जे पुस्तक आहे, म्हणजे हा जो ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आपला दत्त महाराजांचा, हा गुरुचरित्र हेच दत्त महाराज आहेत, हेच आपले गुरु महाराज आहेत, नरसिंह सरस्वती महाराज आहेत, असं जर तुमच्या मनामध्ये भाव असतील तर मात्र तुम्ही निश्चित पहिलं तरुण जाल आणि दत्त महाराजांना तुम्ही प्राप्त कराल. हे निश्चितपणे तुमच्या आयुष्यात घडेल. त्यासाठी संथ लयीमध्ये आपण जणू काही गायन करत आहोत अशा पद्धतीने अतिशय प्रेमपूर्व अंतःकरणाने तुम्ही याचं वाचन करावं. गुरुचरित्राचा जेवढा प्रचार प्रसार तुम्हाला करणं शक्य आहे, लोकांना सांगणं शक्य आहे की तुम्ही गुरुचरित्र वाचा, तेवढं तुम्ही निश्चित वाचा. गुरुचरित्र सार जे लोक वाचतात ते बरेच लोक पुढे गुरुचरित्र साराचे प्रती सुद्धा लोकांना वाटतात, त्यामुळे त्यातनंही गुरुचरित्राचा प्रचार प्रसार होतो. शेवटी मला एवढंच आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची आहे की आपलं अंतःकरण हे दत्त महाराजांच्या चरणी स्थिर व्हावं आणि आपल्या हातून अतिशय अद्भुत अप्रतिम अशी गुरुभक्ती घडावी. गुरु पौर्णिमा जवळ येत चाललेली त्या अनुषंगाने आपल्या हातून अतिशय मनोभावे, मनपूर्वक अंतःकरणाने आणि शुद्ध चित्ताने गुरुचरित्राचं वाचन व्हावं. पुढच्या भागामध्ये आपण आता गुरुचरित्रातील गुरुभक्ती यातील संदीपकाची गुरुभक्ती या विषयाकडे आपण जाणार आहोत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुद्धा सर्वांना पांडुरंगमय शुभेच्छा. रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. खूप खूप धन्यवाद.